लेखाने अकॅडमीसाठी जो चेक दिलाय ना तो वठवून आणलाय आणि उरलेल्या अर्ध्या पैशातनं अकॅडमीचं काम केल्यासारखं दाखवत राहील आणि रखडवत राहील. हे काय करताय तुम्ही? मी ऐकलंय तुमचं सगळं बोलणं. मी तुला सांग. आजी, काका, काकी, काय झालं सकू? अकॅडमीच्या कामाचे पैसे. सकूबाई काय झालंय? अकॅडमीचे कामाचे पैसे आणलेत ना, त्यातले निम्मे पैसे पप्पाने मम्माकडे आणून दिलेत. अर्ध्याच पैशात अकॅडमीचं काम करणार आहे आणि बाकी काम रखडवणार आहे. काय नवीन प्रकार आहे भैया? अकॅडमीच्या कामासाठी आलेले पैसे तू बँकेतनं परस्पर काढून आणलेस? सखी काहीतरी अर्धवट ऐकते आणि इकडे येऊन बरळते. तुम्ही कुठे तिच्या बोलण्यावर जाताय? तिला व्यवहारातलं काही कळतंय होय? आजी, पप्पा खोटं बोलताय. आई शपथ, मी त्यांचं बोलणं ऐकलंय. आईची शपथ घेऊन बोलते म्हणजे खरंच बोलते सखी. आणि बारकी पोरं खोटं बोलत नसतात. हे बघ भैया, अजून बी नीट विचारायला. सरळ सरळ सांग, काय चाललंय नक्की? नेहमीप्रमाणे इकडले पण तिकडे फिरवायच्या स्कीमा सुरू केल्यात का तू? भैया, तुझ्या या असल्या बैमानीनं नेहमी स्वतःचं नुकसान करून घेत आलायस तू. असं मग तू काय मोठं प्रॉफिट करून आणलेस रे? स्वतःचा बिझनेस तरी सांभाळायला जमलाय का तुला? मला अक्कल शिकवतोय. ए भैया, विषय बदलू नगस. बँकेतनं परस्पर पैसे का काढून आणलेस तू? ए रेमेडस्केच्या मजुरांना द्यायला कॅशच लागते. आता हे 100-200 रुपया करता रोज चेक फाडत बसू का? असं पण त्यासाठी तर आईकडनं अगोदरच कॅश घेतले होतेस ना तू? परत एवढी कॅश कशाला? ते बी इन्स्टॉलमेंटची अर्धी रक्कम डायरेक्ट. साईटवर नुसते मजूर आणून ठेवले की काम झालं असं होतंय का? अरे तिकडे मटेरियलसाठी पण पैसे लागतात. प्रत्येक गोष्टी चेक आणि ऑनलाईन करत बसलो ना 10 वर्ष जातील काम आटपायला. आपला धंदा अजून पण कॅशवरच चालतो. आणि तरी बी तुला माझ्यावर विश्वास नसेल ना, सगळी कॅश तुझ्याचकडे घेऊन टाक. कांचन, जा कॅश घेऊन ये. व्हॉट? कांचन, जा कॅश घेऊन ये. आणते. भैया भाऊजी, तुझी समजूत तुझ्याचकडे ठेव. या घरात भरोसाच नाही कोणाला माझ्यावर. उठता बसता सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यायला लागतात. हा असाच का उठलायस तर तसाच का बसलायस? कंटाळा आलाय मला सगळ्याचा. माझ्या सगळ्या चुका दिसतात तुम्हाला, पण माझी धडपड दिसत नाही काय? हा, माझा हक्क म्हणून मी हे काम तुमच्याकडनं मागून घेतलेलं. पण मला आहे ना उपकार नको आहेत कोणाचे. विश्वास नसेल ना तर मला पण काम नकोय. घे तुझे पैसे. घे 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 तुझे पैसे. घे. तुझी अकादमी तुलाच लखला. शिराळकर धनंजय, हा दिनेश कोण आहे? चौकशी केली आम्ही, पण गावात नवीन आहे ती. मग आजूबाजूच्या गावात ना माहिती काढा त्याची. असं हातावर हात ठेवून बसून काय होणार आहे? मला धमकी देतोय. त्याच्यात तर तुम्हासने धमकी दिली? काकासाहेब, हे आता अति होत चाललंय. लेखाजी, तुम्हासनी धमकी म्हणजे आमासनी धमकी? आपल्याला हो, आपल्याला धमकी. आता बघाच, त्याला ना चांगली अद्दल घडवतो. आता त्याला कळेल. आपल्याशी पंगा, गावात दंगा काढतो बर का, माहिती त्याची. फक्त देखावा नकोय मला. कधीपासून सांगतेय मी सगळ्या मुलांचे बॅकग्राऊंड काढा म्हणून. लेखाजी, कावताय कशा बाई? म्हटलं ना मी काढतो, माहिती म्हणजे काढतो. तुम्ही काळजी नाही करायची, टेन्शन घेऊ नका. सगळ्यांची आता अंडी पिल्ली शोधून काढतो आणि तुमच्या समोर हजर करतो. मग एकेकाला ठेचून काढूयात चांगलाच. मी
जर पप्पाचं नाव सांगितलं नसतं तर पप्पा ओरडले नसते. काळजी करू नको सकू बाळा, आपली अकॅडमी उभी होणार. कशी होणार? आई, मी बोलते भैया भाऊजींशी, मी काढते त्यांची समजून. काय बी गरज नाही त्याच्या हातापाया पडायची. आपण दुसरा कॉन्ट्रॅक्टर शोधूया. वस्तात भाऊ सपान मामनजींचं आहे, ते आपण समद्यांनी एकत्र मिळून पुरं करायचं. त्यासाठी थोडासा कमीपणा घ्यावा लागला तर हरकत काय. अगं खोटारडा आहे तो, समधी कामा अर्धवट सोडून देत असतोय. बेभरोशाचा आहे. तरी मी अगोदरच म्हणत होतो तुम्हाला, ह्या कामाची जबाबदारी त्याच्याकडे नग द्यायला. पण वीरू, प्राजक्ता म्हणते ते बरोबर आहे. आपण घरातल्या माणसाला डावलून बाहेरच्या माणसाला काम दिलं असतं तरी चर्चाही झालीच असती. आणि लोक वर म्हणतीलच ना, या घरातल्यांचा एकमेकांवर विश्वास नाही तर आपण कसा यांच्यावर विश्वास ठेवायचा. शिवाय या धनंजयसाठी आपण लेखाला तिचे काही नियमही बदलायला भाग पाडलं होतं. आता आपण आपला शब्द फिरून कसं चालेल? आपण त्यानं फिरवलंच ना शब्द, केले हात वर. आता काय करायचं आपण? शिराळकर, काय गरज होती तुम्हाला हे वर्कलोड सोडायची? काय गरज होती तुम्हाला ते पैसे त्यांच्या तोंडावर फेकून मारायची? कांचन जर गप्प पडते का? मला चांगलं ठाऊक आहे, तिकडं कोणी बी कामाला हात लावणार नाहीये. यांना परत माझ्याचकडे यावं लागणार आहे. आणि मी तोंडावर पैसे फेकून मारले कारण ह्यांना माझ्यावरती काही शंका यायला नको किंवा परत काही आडकाठी घालायला नको. बट तुम्ही मनी बॅक गॅरंटी देऊन टाकली. धनंजयराव, घरी आलेल्या लक्ष्मीला असं कोण रिटर्न तिकीट परत पाठवतंय? यू नो नॉलेज शिराळकर, आता ते काम रिटर्न तिकीट मिळवायलाच पाहिजे. काय ग, कोणाला फोन लावायलीस? लेखाला. नशिबी तिचा नंबर घेऊन ठेवला होता. हॅलो हॅलो लेखा, मायशेल्फ कांचन धनंजय शिराळकर. बोला. त्याचं झालंय असं की जराशी मिसअंडरस्टँडिंग झाली. कोणाच? आमच्या ह्यांची. काय झालं? परत काही भांडण झालंय की काय तुमच्या घरात? नाही म्हणजे जराशी बाचाबाची झाली तर आमचे हे लगेचच वर्कलोड सोडून द्यायला निघालेत. तुम्ही जरा सांगा की त्यांना अंडरस्टँड करून प्लीज. ओके ठीक आहे, मी भेटून बोलते त्यांच्याशी. ठेवते. धनंजय काम सोडून द्यायचं म्हणतोय. अकॅडमी बांधून द्यायला नकार दिलाय त्याने. काय काकासाहेब काय खुळे का होते बे ना? नाही म्हणला, लेखाजींच्या तोंडावर नाही म्हणला. अहो काय रिस्पेक्ट बिस्पेक्ट आहे की नाही या सुंदर मुलीसाठी त्याच्या मनात? कांचनशी बोलणं झालंय माझं, तिनंच सांगितलंय. आता मला धनंजयशी बोलायचं, त्याच्याकडूनच ऐकते नक्की घरात काय चाललंय ते. पिंट्या, मम्मी आणि पप्पा मिसळीच्या गाड्यावर गेलेत. मी आत आहे, काम करायली आहे. काय बी लागलं तर सांग. हा, ए पिंट्या, अरे पाणी पाहिजे ना हो तुला? अरे मी आहे ना. काय पाहिजे? पाणी. पाणी पाहिजे? पाणी पाहिजे. घे 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 ना. ए पिंट्या, घे. घे घे घे. हा घे पाणी पी. घे. दर दर पाणी पाहिजे. जास्त दुखलं?
दाजी मला मुद्दामून पिडायलेत. अहो तुम्हाला काही दया माय आहे की नाही? एवढं बालकं पोरते त्याला असं छळायले. एवढ्याशा बारक्या पोरांना मला किती पिडलंय त्याचं काय? माझ्या तोंडचं पाणी पळवलं याने आणि मी याला पाणी पाजू? जी काही गत झाली आहे ना ती याच्याच कर्माची फळं आहेत. दाजी एक दिवस तुमच्या कर्माची फळं बी तुम्हाला मिळतीलच. दीदी तुला सांगून ठेवतोय, एक दिवस या दाजींना मी धोबी पछाड देणारच. पप्पा मम्मी ताईडी थोरले वाचतात आणि तू बी सगळ्यांच्या त्रासाचं उठतं फेडेल बघा पिंट्या. पिंट्या आता काही मस्ती करायची गरज आहे का? आराम कर नि गप्प पड. मी आणून देते तुला पाणी. मग आता कसं होणार आहे अकॅडमीचं बांधकाम? मला काय माहित. एक काम करा, तुम्ही तुमच्या असोसिएट्सनाच द्या. त्यांची समजूत काढून त्यांना बाजूला करून तुम्हाला दिलंय ना मी कॉन्ट्रॅक्ट. तसं अग्रीमेंट झालंय आपलं. ऍडव्हान्स पेमेंट सुद्धा दिलाय आणि अशी अचानक तुम्ही पाठ फिरवणार आहात का? ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट बद्दल मी तुमच्या विरोधात केस करू शकते हे माहित आहे ना तुम्हाला? तुम्ही ज्यांच्याकरता ही अकॅडमी बांधायलेत त्यांनाच विश्वास नाही माझ्यावर. मी तरी कशाला वगैरे लोडणं गळ्यात बांधून घेऊ. आई काय चाललंय हे सगळं? तुमची मुलं अजूनही आपापसात भांडतायत. नुसतं स्वप्न बघून काही होत नसतं. ते पूर्ण करण्यासाठी एकत्र येऊन काम करावं लागतं, एकोप्याने राहावं लागतं. आणि इथे तर सगळं सुरू होण्याआधीच ठप्प झालंय. काम नाही थांबणार लेखा. आजवर एवढी संकट आली, त्या समद्यांवर मात करून आम्ही इथवर पोचलो आणि इथनं पुढे आम्ही जाणार म्हणजे जाणार. ह्या संकटातनं बी लवकरात लवकर मार्ग हुडकून काढू आम्ही. लवकरच नाही, ताबडतोब. कारण मी ज्या इन्व्हेस्टर्स कडनं फंड्स घेतलेत ना ते ऑफिसर्स उद्या येत आहेत इन्स्पेक्शन साठी. आणि त्यांच्या समोर अकॅडमीचं बांधकाम सुरू असलेलं दिसायला हवं. त्यांच्या समोर जर का मी तोंडावर पडले ना तर तुमच्या सगळ्यांना मी डिरेक्ट कोर्टात खेचेन. एवढं लक्षात ठेव. लेखाला मी शब्द दिला होता धनंजय. आई अगं तू तर फक्त शब्द दिलायस, मी तर कॉन्ट्रॅक्टवर सही केलीये. आई असं नाही की मला काम करायचं नाहीये, पण हे जर येता जाता संशय घेत असतील तर मी तरी काय करू? बघा तुमचं काय ते. शोधा नवीन कॉन्ट्रॅक्टर, शोधा नवीन मजूर, शोधा नाहीतर शेवटी वकील शोधा त्या लेखाविरुद्ध केस लढायला. माझा आणि या अकॅडमीचा संबंध संपला. काय बघताय तुम्ही? नाही काय बी नाही. बाहेर एवढा राडा चाललाय आणि तुम्ही त्या चकाट्या काय पिटत बसलायत? आता परत कसला राडा? शिजात कशाला एवढं ताणून धरायलाय? हा अहो चांगला चान्स आलता तर यस म्हणायचं की. अहो त्यासाठीच लेखाला कॉल केलता नव की परत एकदा विषय काढून रिक्वेस्ट करा म्हणजे आमचे शिराळकर यस म्हणतील. पण तुम्ही मला फेसपॅक वर पाडले शिराळकर. बास कांचन, दरवेळी आई समोर पडती बाजू मीच घ्यायची का? त्या विरू समोर मीच मान घालायची का? तुला पण तेच हवंय. तुझा हेतू सध्या झाला की झालं, नवरा गेला बोंबलत. तुम्ही माझ्यावर डाऊट घ्यायला? नाही नाही नाही, डाऊट तू घेतेस माझ्या हुशारीवर. तुला काय वाटलं ग? एवढी चांगली संधी जी हातात आली आहे तुम्ही रागाच्या भरात सोडून दिल काय? माझं प्लॅनिंग आधीपासून झालंय. मी सगळीकडे फोनाफोनी करून ठेवली. मी सोडून जर दुसऱ्या कोणी तिकडे काम करायला गेलं तर तिथे एकही मजूर जाणारच नाही. मी बी बघतोच माझं शिवाय अकादमीचं काम सुरूच कसं होतं. काय झालं? नाही मिळालं कामगार.
म्हणजे ज्यांना ज्यांना विचारलं ते सगळे म्हणतात की शिराळकरांच्या साईटवर कामच नाही करायचंय. मला गॅरंटी 100% भैयानं फूस लावून नाही तर दमदाटी करून ही आडीबाजी केली. त्याचा कार्यक्रमच करतो आता. वस्तात थांबा. अहो परिस्थिती आधीच बिकट आहे. आणखीन घरात वाद नको व्हायला, नाहीतर समजच हातात निष्ठून जायचं. सकाळपर्यंत तोडगा नाही निघाला तर ते तसं बी जाईलच. त्याला कुठं आणणार आता कामगार आपण? काय रे दिनेश कुठे? आम्हाला ठाऊक. सकाळच्या लुटून निघाला तो, मग कुठे गेला? पैलवान मी आलोच. वस्तात अहो कुठं निघाला? अकॅडमीच्या जागेवर कामासाठी कामगार मिळो न मिळो मी नाही थांबणार. मी बी नाही थांबणार. बर पैलवानांनो, आज तालीम तुमची तुम्हालाच करावी लागते. आम्ही जरा अकॅडमीच्या जागेवर जाऊन आलो. वस्तात आम्ही बी येऊ का तुमच्या सोबत? बर बर ठीक आहे, तुम्ही बी चला. हे पहिलवान प्राजक्त आणि पहिलवान वीरेंद्र शिराळकर. नमस्कार. ही जमीन यांच्याच नावावर आणि यांच्याच वडिलांच्या नावाने ही अकॅडमी उभी राहणार. पण कामाचा वेग सध्या छान आहे की. पायाभरणीचं खोदकाम चाललंय, कामगार कामाला लागलेत. एकंदरीत चांगलं चालेल दिसतंय सगळं. डोंट वरी, तुमचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मी आपल्या इन्व्हेस्टर्सला देईल आणि तेही तुमचं नेक्स्ट इन्स्टॉलमेंट लवकरच रिलीज करतील. ओके, ऑल दी बेस्ट. वस्तात तुम्ही तर म्हणलेला माणसं मिळानात म्हणून, मग हे समजा कोण आहेत? चल बघूया जाऊन. अहो जरा ऐका की, कोण आहे तुम्ही? कोणी पाठवलंय तुम्हाला? कोणाची माणसं आहे तुम्ही? आम्ही तुमचीच माणसं आहे. आई तू आणि प्राजक्ता फॅक्टरीच्या कामासाठी धावून आलात. मग अकॅडमीच्या कामात मी मदत केली तर हरकत काय? अहो पण आई तुम्ही हे समजा आपलं सपान पुरं करायला पडेल ते काम करायची तयारी असली पाहिजे की नाही? त्याशिवाय आपलं सपान कसं पुरं होईल? लेखा तू म्हणली होतीस ना व सपान पुरं करायला एकोप्याने झगडावं लागतंय म्हणून. हा बघ आमचा एकोपा. कोणी किती बी वाकड्यात शिरलं म्हणून आम्ही एकमेकांपासून तुटतोय असं नसतंय ग. उलट आम्ही आणखीन घट्ट एकत्र आलोय आणि येत राहणार. काय बी झालं तरी आम्ही समदे मिळून आमचं सपान पुरं करणार म्हणजे करणार. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. एकोप्याचा मात चढलाय ना तुम्हाला? चांगलं. जेव्हा तुमच्या अकॅडमीच्या स्वप्नांचा चुराडा होईल तेव्हा एकत्रच गाडले जातात. आणखी किती दिवस तुमची बाजू घ्यायची आहे? मी तुमच्यासाठी जे करते त्याची किंमत नसेल ना तुम्हाला, तर मी तुमची मदत करणं बंद करेन, आत्ताच सांगते. नो नो लेखा, तुझी कॉस्ट आहे का आम्हाला? मग काय चाललंय हे सगळं? तिकडे तो चिन्या, जगदीश, दिनेश एवढंच काही. आई स्वतः कामगार म्हणून राबल्यात. माझ्या इन्व्हेस्टर समोर 4 माणसं होती. धनंजय रावांना समजवा, आता आणखी कव्हर अप नाही करता येणार मला त्यांना. एकतर काम करा नाहीतर मरा. लेखा हाऊ हॅपन पिल्या? शिराळकर काय चाललंय? इकडं व्हेरी व्हेरी मच होऊन बसलंय, पण शिराळकर त्याचं काय आहे का?
इकडं बँड वाजलाय आणि शिराळकर लाफ्टर द्यायलेत. कोणाचा बँड वाजलाय? कुणाचा बँड वाजलाय शिराळकर? तिकडं त्या साईटवर जग्गू भाऊजी, चिन्या, तो दिन्या आणि तुमची आई सगळे मजूर म्हणून गेले तिकडं वर्कलोड करायला. आणि कमिटी समोर सगळं वर्कलोड एकदम चांगलं चाललं असं दाखवलंय. काय हे चौघ कामगार म्हणून तिकडे गेले? झाला सत्यानाश. आता पुढच्या 7 जन्म ही अकॅडमीची बिल्डिंग काय पूर्ण होत नाही. स्टॉप स्टॉप शिराळकर, जोकची चेष्टा स्टॉप आता. आणि आता काय बी केलं का नाही तर सगळं आपल्या हँडच्या आउट जाईल. अंडरस्टँड? मग आता काय केलं पाहिजे मी? हाय हाय, माझ्याकडे एक आयडिया आहे बरं. पण त्यासाठी तुम्हाला मी टेलिंग करून सांगल तसं वर्किंग करून काम केलं ना तर सक्सेसफुल तुमचाच आहे. ऍडवाइस. या 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 कांचन, अगं बघत काय बसलीस? जा आरतीचं ताट घेऊन ये, ओवाळायचं ना सगळ्यांना. मम्मा जा पटकन फुलं घेऊन या, फुलं उधळायची त्यांच्यावर. अख्खं कोंडाळं घेऊन गेलता आणि घराण्याची लाज काढून आलायत.